त्याचं कसं झालंय माहिती आहे का? टोमॅटोची चटणी असो किंवा डाळ कांदा असो, असं मला वाटतंय की टोमॅटोच टाकायला पाहिजे आणि अगोदर ना मी टोमॅटो अजिबात टाकत नव्हते. पण आता बघा टोमॅटो टाकल्याशिवाय कोणती भाजी बनवूच वाटत नाही आणि जे काही आपले रोजचे मसाले होते बघा ते सगळे टाकून घेतले आणि इकडं बघा असं मटकी डाळ भिजत घातलेली आणि तुमच्याबरोबर असंच होतंय का कधी-कधी? ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता अलीकडे कसं असं होतं बरं का माझ्यासोबत, तर प्रत्येक भाजीला टोमॅटो टाकावं असं वाटतं. तर पालकच्या भाजीला तरीसुद्धा मी कधी-कधी टोमॅटो वापरते. तुम्हाला पण असंच होतंय का? शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजची पण सकाळची व्हिडिओची सुरुवात म्हणलं तर देवापासून करूया. तर आपल्या अक्षूच्या मैत्रिणीनं बघा असं मगाशी ना येता-येता शाळेत येता-येताना अशी मस्त 2 गुलाब आणलेली. तर हे बघा अशी छान असं 2 गुलाब. तर इकडे एक स्वामींसाठी मी ठेवलेले. ते बघा अशी मस्त. तर सकाळची देवपूजा वगैरे झाली. आज पण अशी थोडीशी फुलं भेटलेली. तर छान असं देवपूजा करून घेतली. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. आता वाजलेत बघा सकाळचे 9:30 पावणे 10. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला सकाळी सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेतली. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवला. अक्षता माऊलीसाठी डाळ कांदा चपाती बनवली. तर आज जरा लवकरच गेलेत बघा, 10 वाजताच गेलेत अक्षता माऊली शाळेत. हे बघा आणि अजून इकडं म्हणलं तर बाहेरचं बघा सकाळचं असं छानसं वातावरण झालंय. थोडंसं थंडी, थोडंसं ऊन पडतंय आणि माझं म्हणलं तर कपडे वगैरे अजून तशीच आहेत, भांडी कपडे. तर सकाळी सकाळी बघा शेळ्यांचं आवरून घेतलं. गवत वगैरे टाकायचं, पाणी पाजत तर थोडंसं उन्हाळा झाल्यानं गवत टाकावं लागतंय. पाणी सकाळी सकाळी पाजावं लागतंय. आणि आपलं गुलाब बघूया आज पण कसलं उमडलंय. अशा पद्धतीचं ना हे आपलं दुसरं पण गुलाब उमलतंय. खूप छान आहे. तर हे सुद्धा गुलाब ना आपण उद्याच्याला स्वामींसाठीच तोडणार आहे. परत एक कळी यायला लागली. परत ह्या पण इकडं पण एक कळी यायला लागली. हे असलं आपलं सकाळचं वातावरण झालंय. अक्षता माऊली आपली दोघं पण गेले शाळेत आणि आज मला मिशनीवर पण बसायचे ना. परत घरातला एकदा पसारा वगैरे आवरायचा आहे, कपडे वगैरे सगळे धुवायचे पडलेत. जसं बघा अक्षता माऊली ना शाळेत जातात ना त्यावेळेस असा सगळा घरात सगळा पसारा असतोय. सकाळी सकाळी बघा आत्या पण ना गेल्यात गावाला. माझा आवाज ऐकला की आपल्या करडांना बघा कसं ओरडायला येते. आणि मसाला संपलाय, मसाला वगैरे करायचा आहे मला अजून. मसाला मिरच्या निवडायचे. तर 2-3 दिवस झालं असं चाललंय माझं मिरच्या निवडायचं. तर मिरच्या काही निवडणं झाल्या नाहीत. हे बघा एवढे असे चक्कू आणलेत बापूंनी. तर एवढे गोड आहेत ना चक्कू, खरं सांगते खूप छान असे चक्कू आहे. भरपूर सारे गोड आहेत. पप्पा ना सकाळी सकाळी बघा रेशनला गेले होतं. तर आत्ताशी आलेले. तर रेशनला म्हणलं तर हे बघा अशा पद्धतीचं गहू आलेले. हे बघा कधी कधी एक एक वेळेस ना एवढं छान गहू येते रेशनला. तर खरं सांगते खूप छान असं चपात्या वगैरे येतात. आता माहीत नाही ह्यावेळेस कसं येतात कसं नाही. तर ह्यावेळेस पण मला वाटते थोडंसं बऱ्यापैकी गहू आलेत. आणि तांदूळ म्हणलं तर तांदूळ थोडंसं ह्यावेळेस खराबच आलेले आहेत. बघा जास्त धूळ वगैरे ह्याच्यामध्ये भरपूर आहे. अशा पद्धतीचं का नाही तांदूळ आले ह्यावेळेस जरा खराबच आले तांदूळ. गेल्या वेळेस एवढे छान आलं ना, तर खूप छान आले होते. तर ह्यावेळेस ते गहू अशा पद्धतीचं गहू आलेले आहेत. गेल्या वेळेस लय भारी गहू आलेलं. असं कसं का असं ना. तर करडांसाठी पण होतंय, कधी कधी खायला म्हणलं तर होते आणि करडांसाठी पण होते. शिळीला करडांना पण शेवटी मका आणावंच लागते विकत. तर नाही आणली तर चालते, मग गहू असेल तर गहूच ठेवता येते. आता वाजत बघा संध्याकाळचे 6:30 आणि चहा वगैरे झाला. इतकं थकल्यासारखं झालं आणि इतकं अंग मोडून आले ना, खरं सांगते भरपूर असं थकवा आल्यासारखं झालंय. आणि बर आणि असं झालं आज माऊलीचे पप्पा पण बघा आज लवकरच आलेले आहेत आणि सगळी मंडई संपलेली. आज मंडई पण आणलेली. आज व्हिडिओमध्ये समोरासमोर आलेत पहिल्यांदा. व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदा समोरासमोर आलेत. तर त्यांना वाटतं की म्हणजे थोडंसं ते समोरासमोर व्हिडिओमध्ये यायला नको वाटतंय. शक्यतो कसं खरं सांगायचं म्हणणं त्यांना अजिबात वेळच नसते व्हिडिओमध्ये यायला. त्यांचं सकाळी सकाळी उठल्या कामं असतात. आणि आज लवकर आलेत बघा. मंडई वगैरे संपलेली मंडई घेऊन आलेत.
आणि आत्ताच आमचा चहा वगैरे झाला. तर एकच दळण आलं तर आज तुमच्याकडेच होतं ते पण दळण. जर लवकर आलं तर सगळी दळणं माऊलीच पप्पांकडेच असतात आणि माझ्याकडे ज्या दिवशी त्यांना भाडं वगैरे असेल तर त्या दिवशी माझ्याकडे दळणं असतंय. आणि मंडई बघूया काय काय आणले. आणि जरा थकल्यासारखं झालेलं बघा, जितकं अंग मोडून आल्यासारखं. तर काल ह्यांची तब्येत बरी नव्हती आणि आज मला तसं झालेलं आहे. तर सकाळ मगाशी ना गवताला वगैरे गेलेलो आहे. गवत आणलेलं एका ताईंनी बघा मला गवत न्यायला बोलवलेलं त्यांच्या रानातनं. तर त्यांच्याच रानातनं गवत आणलं आणि त्यांनी परत घेवड्याच्या शेंगा, भोपळा काय काय दिला ते दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. इकडं बघा, इकडं ना एवढ्या अशा शेंगा दिलेल्या आहेत. तर इकडं म्हणलं तर कोवळ्या शेंगा भाजी करण्यासाठी आणि हे जे बघा उसळ करण्यासाठी ना अशा मोठ्या मोठ्या बियाच्या शेंगा दिलेल्या आहेत ताईने त्या. तर मी सगळ्या शेंगा हाताने निवडून आणलेले आहेत. एवढे सगळे छान असं. आणि खरं सांगते ह्याच्या बियाची ना ह्याची उसळ ना एवढी छान लागते ना, ओल्या घेवड्याची उसळ. तर गेल्या वेळेस मी केलेली ते तुमच्या शेरबरोबर शेर पण केलेली आहे बघा, ती छान आहे. आणि त्यांच्याच रानातला भोपळा पण दिला त्यांनी सांबर वगैरे करण्यासाठी. आणि इकडं पोरांसाठी परत काकड्या वगैरे दिलेले आहेत तरी बघा. आणि त्या ताईंनी मला गवत न्यायला बोलवलेलं. तर गवत न्यायला आणायला गेल्यावर बघा एवढं शेंगा परत काकडी भोपळा वगैरे दिलेलं आहे त्यांनी. आणि चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि इकडं म्हणलं तर माझी दिवाबत्ती वगैरे झाली. तर असं कालच्यापासून ना एवढी छान असं वाटते, फुलं वगैरे भेटत मला सकाळी देवपूजा करायला. आणि आता पण मी दिवाबत्ती वगैरे केली. आणि कधी कधी ना माझ्याकडून राहून गेलं म्हणजे की माऊलीश पप्पा आज म्हणजे काय एका दिवशी लवकर आले आणि मी दिवाबत्ती नसेल केली तर माऊलीश पप्पा पण माझ्यावर दिवाबत्ती करतात. तसं पण काही नाही, त्यांना पण लय आवडे माझ्यावणीच. आणि माऊलीसुद्धा बघा, माऊलीसुद्धा करत असतो मी करू का मी करू का, पण शक्यतो मी त्याला काही कधी करू देत नाही देवापाशी. अक्षू पण करत असते. चला तर आता स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आता 6:30 पावणे 7 वाजत आलेत. का सगळा का नाही फ्रीज सगळा रिकामा होता आणि माऊलीश पप्पांनी का नाही मग अशी अशा ताज्या ताज्या छान छान भाज्या आणलेल्या आहेत. तर इकडं मग अशी दूध पण आणलेलं आहे. इकडं छान अशा भाज्या आणलेल्या आहेत. तर पालक वगैरे आणलेले इकडं ना पालक. आणि इकडं फ्लावर, ओला वटाणा, टोमॅटो असं आणलेलं आहे. तर निवडून ठेवायचं होतं मला. तर अगोदर म्हणलं फ्रीजमध्ये ठेवूया आणि परत नंतर ना निवडून ठेवायला लागल. तर एवढी बघा मस्त ताजी ताजी कोथिंबीर आणलेली, शेपू आणलेले पोरांच्या डब्यासाठी, मेथी आणलेली आणि इकडं पालक. तर चला सकाळी ना मला निवडून ठेवायचे परत हे सगळं आणि आता स्वयंपाक बनवायला घ्यायचं आहे. शुभ दुपार सगळ्यांना. तर आता वाजत बघा दुपारचे 2:30 पावणे 3 आणि मी आत्या चाललोय अकलूजला. तर का ते पुढं सांगणारच आहे तुम्हाला. तर चला आता आम्ही निघालोय आणि आता असला उन्हाचा कडाका झालाय. अचानकच ठरले आमचं जायचं. तर आत्यांचं पण आवरलंय आणि अक्षता माऊली म्हणलं तर दोघं पण गेले शाळेत आणि आत्यांचं माझं आवरलंय. तर दोघींचं चाललंय आमचं जायचं आणि अचानकच ठरलंय. तर चला आत्या झाल्या का? चला मग चला की मग. माऊलीश पप्पा नाहीत बघा रिक्षात जायला. आता माहित नाही काय माहिती आत्या चल चल म्हणायला लागलेत. आता माहित नाही काय भेटतंय का काय नाही. तर हे बघा आत्या माझ्या पुढे निघाल्यात. आता थांबायची तिथं उन्हात रिक्षाची वाट बघेपर्यंत आणि रिक्षा काय भेटत नाहीत लवकर. आम्ही आलोय बघा अकलूजला आणि अकलूजला ना आमच्या इथं एक ऑफर आली. एका मॉलमध्ये का नाही कोणती पण वस्तू घ्या तर ती 23 रुपयाला होती आणि संसारात लागणाऱ्या ना बऱ्याच काही वस्तू होत्या. आणि इथं ना कोणत्याच वस्तूची कमी नव्हती. तर भरपूर अशी गर्दी होती ना, बापरे बापरे काही सांगायलाच नको. भरपूर गर्दी होती. असं वाटत होतं की कोणतीच वस्तूची कमी नाही. प्रत्येक भरपूर भरपूर अशा वस्तू होत्या. आणि इथं बघा अशी गर्दी होती ना तर आपल्या पर्स मोबाईल वगैरे असं चोरीसुद्धा होत होती. तर तुम्ही सुद्धा गेलाल ना तर काळजी घ्या. तर बघा भरपूर असं काय काय होतं. तर काय काय घेतलं ना मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर आत्यांचं बघा पायपुसणी घ्यायचं चालू होतं आणि तिथून आलो आम्ही अकलूजवरनं आलो की लगी बघा आज अमावस्या होती ना. तर अमावस्या असल्यामुळं आम्ही परत बाळूमामाला आलो. तर तिथं बघा तिथं पण बापरे भरपूर अशी गर्दी होती. आणि आम्ही आलो ना त्यावेळेस बघा नुकतीच आरती चालू झाली होती. अगदी 1-2 मिनटाचाच फरक होता. तर असं थोडी का होईना आरती मिळाली आम्हाला.
आणि अमावस्या असल्यामुळे बघा भरपूर अशी गर्दी होती. बापरे! असं असं वाटत होतं, की मला तर असं इथं काय आदमापूरच आहे का काय दुसरं? तर असं वाटत होतं. इतकी गर्दी तर होती आणि बघा हे हार ना खूप छान असा वाटत होता मंदिराला. तर असं थोड्या वेळ बघा त्या हाराकडेच बघत बसावं असं वाटत होतं. आणि भरपूर अशी गर्दी होती आणि बघा इथं म्हणजे की आता प्रत्येकाला तर माहीतच झालंय आणि बाळूमामाला आलं ना आपलं थोडंसं मनाला शांत, समाधान असं पण वाटतं आल्यानंतर. तर अशा भरपूर अशी गर्दी होती आणि काही-काही जणांचं बघा अगोदरच आरतीच्या अगोदर दर्शन वगैरे झालेलं असते, तर त्यांचं प्रसाद वगैरे खायचं चालू असते आणि ज्यांना का उशीर झालेला असतो यायला ना, त्यांचं हे बघा रांगा एवढ्या असतात दर्शन घेण्यासाठी भरपूर अशा रांगा होत्या आणि रांगेतच उभा राहून दर्शन घ्यावं लागतं. तर आम्हाला बघा यायला उशीर झाला ना, तर आम्हाला कंप्लीट 1 तासभर आम्हाला ना रांगेतच उभं राहावं लागलं दर्शन घेण्यासाठी. तर असं तर इकडं पण अशीच इकडं पण एक रांग आणि इकडे पण एक रांग होतं. तर रांगेतूनच दर्शन घ्यायचं होतं. तर भरपूर अशी गर्दी. तर त्यानंतर प्रसाद वगैरे घ्यायचं आणि बघा आम्हाला यायला ना 9, 9:15 वाजले आणि असं जायचं म्हणलं तर प्रत्येक वेळेस 9, 9:15च वाजता अशी गर्दी असती. तर हे बघा आताशी माझा नंबर आला दर्शन घेण्यासाठी आणि हे आहे बघा मस्त बाळूमामाचं मंदिर. तर